सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, तरी तू बिल भरते की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोकवर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असोय का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आत्ता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. गंगापूर या ठिकाणी वकील संघाच्या वतीने निवडणूक घेण्यात आली. यावेळी चुरशीच्या लढतीत ॲडव्होकेट किशोर कराळे यांना बहुमत मिळाल्यामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी अमोल ठाकूर आणि सचिवपदी विठ्ठल काळे यांची निवड करण्यात आली. यावेळी वकील संघाच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी वकील संघाच्या निवडणुकीच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट किशोर कराळे, सुनील सावंत, किशोर म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज केले होते. यावेळी ॲडव्होकेट सुनील सावंत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ॲडव्होकेट किशोर कराळे, किशोर म्हस्के यांच्यामध्ये चुरशीची लढत होऊन किशोर कराळे यांना 80 मतं पडली आणि किशोर म्हस्के यांना 42 मते पडल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कुलकर्णी यांनी त्यांना विजयी घोषित करून त्यांची गंगापूर वकील संघाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बहुमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी ॲडव्होकेट अनिल इंगळे, अमोल ठाकूर, विजय खाजेकर, सनी दळवी, अशोक करडे, गजानन चव्हाण, रोहन भालेराव, सुशील कुमार शिराळे, प्रशांत जोशी, आफताब शेख, सचिन आंबेकर, मयूर मोकळे, राजेंद्र दारुंटे, वाल्मिक मनोरकर, योगेश जाधव, दत्तात्रय तारू, भगवान शिंदे, प्रदीप बर्डे, अंकुश बर्डे, दत्ता पानकडे, श्रीरंग पदार, बाळासाहेब म्हस्के, शेष नारायण लांडे, राजेंद्र आंबेकर, आसिफ शहा, संजय भोकरे, महेश गुडदे, संदीप तारू, तुकाराम कोल्हे, राजधर बोठे, आप्पासाहेब झोजे आदींसह विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व वकील संघांकडून अभिनंदन करण्यात आले. सालाबादाप्रमाणे जशी निवडणूक होते आमच्या वकील संघाची, त्याप्रमाणे मागच्या वर्षी वकील संघाने माझ्यावरती विश्वास ठेवून मला सिनियर डिव्हिजन आणि जिल्हा सत्र न्यायालय आणण्यासाठी माझी निवड केली होती. आणि त्याचप्रमाणे मी मागच्या वर्षी जी मेहनत घेऊन सर्व बॉडींना, सर्व वकील संघांनी मला साथ दिली, त्याप्रमाणे मी पाठपुरावा केला. आपल्या तालुक्याचे लाडके आमदार प्रशांत बमसाहेब यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. आणि मागच्या वर्षी 7 ते 8 महिन्यात ही फाईल आम्ही मुंबई उच्च न्यायालयातून मंत्रालयापर्यंत गेलेली आहे. आणि आता फक्त काही टेक्निकल गोष्टी अभावी ती फाईल आमची थांबलेली आहे. तरी आमदार प्रशांत बमसाहेब यांच्या मदतीने आम्ही लवकरच इथं गंगापूर या न्यायालयामध्ये जिल्हा व सत्र न्यायालय तसंच दिवाणी वरिष्ठ न्यायालय हे आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि थोड्या दिवसासाठी ज्या काही आमच्या लोकांच्या अडचणी आहेत त्या सर्व लगेच सॉल्व्ह होणार आहे. कारण गंगापूरपासून वैजापूरला जाण्यासाठी जो काही त्रास होतो आणि इतके काही ॲक्सिडेंट होतात, त्या सर्व गोष्टीला त्रस्त झालेले आहेत. गंगापूर तालुक्यातील जे मंडळ आहेत, आता हर्सुल जेल हे वैजापूरपासून कमीत कमी 111 किलोमीटर आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोपी आणणं नेणं, इथून परत लोकांची पायपीट होणं, वैजापूरपर्यंत जाण्यासाठी जी काही हाल अपेष्टा होती, त्या लोकांच्या हितासाठी, पक्षकारांच्या हितासाठी इथं लवकरच जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी वरिष्ठ न्यायालय हे स्थापन करण्यासाठी आमदार प्रशांत बंबसाहेब यांच्या मदतीने या न्यायालयाचे भाग्य लवकर उजळणार आहे. आणि माझ्यावर मागच्या वर्षीप्रमाणे पुन्हा विश्वास ठेवून गंगापूर वकील संघाच्या सर्व वकील बांधवांनी माझी परत निवड केलेली आहे. आणि त्याबद्दल मी सर्वांना आश्वासन देतो की जून महिन्यापर्यंत आम्ही ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या मंत्रालयातून आमच्या आमदार प्रशांत बमसाहेब यांच्या मदतीने आम्ही नक्कीच सॉल्व्ह करू व आमचं काम मार्गी लावू. प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.